हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे नकली चेहऱ्यामागचं खरं रूप. पुण्यात राहणारं देशमुख कुटुंब सगळ्यांच्या नजरेत आदर्श मानलं जायचं. घरात वडील माधव देशमुख, आई वसुंधरा, मुलगा अभिजित आणि नवीन आलेली सून आणि त्यांची लाडकी धाकटी मुलगी रुचा. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. अभिजितचं लग्न समीरा नावाच्या मुलीशी झालं होतं. समीराच्या बोलण्यात एक गोडवा, वागण्यात एक नम्रता आणि स्वभावात एक साधेपणा होता. सुरुवातीपासून सगळ्यांना ती खूप आवडली होती. तिने येताच घरात नवसंजीवनी आल्यासारखं वाटलं. पण रुचाला काहीतरी सतत खटकत होतं. समीराचं वागणं खूपच परिपूर्ण होतं. जणू कुणी खूप विचारपूर्वक प्रत्येक कृती करत आहे. एकदाही चुकत नाही, एकदाही डगमगत नाही. खूप चांगली आहे हे कधीकधी संशयास्पद वाटतं आणि रुचाला तसंच जाणवत होतं. रुचा रात्री अभ्यास करताना तिच्या लक्षात आलं की समीराचा मोबाईल सतत लॉक असतो. जिज्ञासेपोटी तिने एकदा मोबाईल चोरून उघडण्याचा प्रयत्न केला. पण पासवर्ड 5 वेळा चुकल्यानंतर मोबाईल लॉक झाला. त्या रात्री रुचाला काही आवाज ऐकू आले. तिने दाराआडून बघितलं. समीराच्या खोलीत ती हळू आवाजात कुणाशी तरी फोनवर बोलत होती. हो, अजून थोडा वेळ लागेल. हे सगळे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. एकदा योग्य वेळ आली की आपण त्यांच्याकडचं सगळं मिळवणार. रुचाचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती जिथे समीराला सर्वात चांगली, प्रेमळ आणि निष्पाप समजत होती, पण तिथे तिचं खरं रूप काहीतरी वेगळंच सांगत होतं. दुसऱ्या दिवशी रुचाने अभिजितला हे सांगितलं, पण त्याने हसत हसत नाकारलं. रुचा, तुला सिनेमातला खूप बघायची सवय झाली आहे. समीराबद्दल असं काहीही बोलू नकोस. ती आपल्यासाठी देवदूत आहे. रुचाने ठरवलं की तिला पुरावे गोळा करावे लागतील. तिने समीराचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. एकदा दुपारी समीराला कुठेतरी बाहेर जायचं होतं. रुचाने चोरून तिचा पाठलाग केला. समीराचं पाऊल शहराबाहेरच्या एका जुन्या वाड्यात थांबलं. रुचाने भिंतीच्या फटीतून आत डोकावले. तिथे समीरासोबत 2 अनोळखी पुरुष बसले होते. पहिला पुरुष म्हणाला, किती दिवस लागणार अजून? देशमुखांचे कागदपत्र आपल्याला हवेच आहेत. समीराने थंड आवाजात उत्तर दिलं, काळजी करू नका. लग्न माझं आहे, विश्वास त्यांचा आहे आणि देशमुखांच्या मालमत्तेची किल्ली माझ्याच हातात आहे. पुढच्या महिन्यात सगळं आपलं होईल. रुचाच्या डोळ्यातून अश्रू आले. तिच्या घरात ज्यांच्यावर ते निशंक विश्वास ठेवत होते, तीच त्यांची सर्वात मोठी फसवणूक करणारी होती. रुचाने लगेच घरी येऊन वडिलांना आणि आईला सगळं सांगितलं. सुरुवातीला त्यांनाही विश्वास बसत नव्हता. पण जेव्हा रुचाने समीराच्या संभाषणाचा मोबाईलवर रेकॉर्ड केलेला पुरावा ऐकवला, तेव्हा देशमुख कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी पोलिसांना सांगण्याचं ठरवलं, पण वडिलांनी थांबवलं. आपल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आपण हे घरगुती पातळीवर सोडवू. एके रात्री देशमुखांनी घरात सगळ्यांना बोलावलं, समीराला न सांगता. वडिलांनी कागदपत्रावर बनावट स्वाक्षऱ्या करून ठेवल्या आणि मुद्दाम समीराला सांगितलं की संपूर्ण मालमत्तेचे दस्तऐवज तयार झालेत. त्या रात्री समीराने हे कागद चोरून काढण्याचा प्रयत्न केला. पण जसं ती कपाट उघडते तशा लाईट्स लागतात
आणि तिच्यासमोर उभं होतं संपूर्ण देशमुख कुटुंब. वडील शांत आवाजात म्हणाले, समीराबाई, तुम्ही आमचं कुटुंब फसवायचं ठरवलं होतं, पण आम्हीही बघत होतो. हे खरे कागद नाहीत. पोलिसांना बोलावलं आहे. तुमचे मित्र बाहेरच अटक झाले आहेत. समीराचा चेहराचा रंग उडाल्यासारखा पांढरा पडला. तिने पळायचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तिला अटक केली. समीराला तुरुंगवासाची शिक्षा झाली. अभिजितचं मन खूप दुखावलं होतं, पण कुटुंबाने त्याला साथ दिली. काही महिन्यांनी अभिजितने नवीन सुरुवात केली. रुचा आणि तिच्या बुद्धिमत्तेमुळे देशमुखांचं संपूर्ण आयुष्य वाचलं. वसुंधरा आईने अभिमानाने रुचाला मिठी मारली. मुली, तू आमचं कुटुंब वाचवलंस. तू नसतीस तर आज आपण रस्त्यावर आलो असतो. घरात पुन्हा एकदा हसू, आनंद आणि एकमेकांवर विश्वास परतला. या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की प्रत्येक चांगल्या चेहऱ्यामागे चांगलं मन असतंच असं नाही. डोळ्यांवरचा विश्वासाचा पडदा काढला की खरी माणसं ओळखता येतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.